आभार मानतो. 2 वाजले. ज्याने आपल्याला जन्माला घातले आणि ज्याच्यामुळे हा जन्म आतापर्यंत आपण जगतोय, जन्माला घालणारा ईश्वर आहे. आणि ज्याच्यामुळे आज तो ईश्वर मंदिरात दिसतोय तो म्हणजे आपला राजा छत्रपती शिवाजी महाराज. काळे झाले पाहिजे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्यानं आणि ज्या परमेश्वराने जन्माला घातलाय तो का घातलाय ह्या गाण्यानं बुवा गजराची सुरुवात करणार. 100% तुझा सालपाट काढल्याशिवाय राहणार नाही. आज काय ते होणार होऊन जाऊ दे, काळजी करू नको. हा बारका पोर म्हणून सांभाळून घेत होते हत्ते भिरकटाव. बोला काय झालं. अरे गाजरा जन्मसी आला कर्म धर्माने वंचित झाला. तुला मर्म हे कळणार काय, तुला मर्म हे कळणार काय. असं लागू दे भजनाची तुला देवच करणार. असं लागू असं लागू दे भक्ति विना मुक्ति
सेवेसाठी आमच्या माऊलींकडून हे 100 रुपयाचं पारितोषिकाला मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. त्यांना उथंड आयुष्य लाभो अशी परमेश्वराची प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय पखवाज विशारद तुषारजी परब यांचे शिष्य सन्मान्य यश राऊत यांच्याकडून आशीर्वाद रूपी 200 रुपयाचं पारितोषिक जीपीएल आलेलं आहे. मनपूर्वक स्वीकारतो. सन्माननीय यश राऊत यांना उथंड आयुष्य लाभो अशी परमेश्वराची मी प्रार्थना करते. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय सुशील पाटेकर खरोखर मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. तरी म्हटलं सगळे 1000 500 तिकडे माझ्याकडे कोण कसं बघित नव्हतं. काय हरकत नाही. या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी नगरसेविका श्रीमती राजूताई पटेल, बरोबर ना, राजूताई पटेल यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक स्वीकारतो. त्यांना उथंड आयुष्य लाभो अशी परमेश्वराची प्रार्थना करतोय आणि बक्षीस स्वीकार करतोय. श्रीमती राजूताई पटेल खरोखरच यांच्याकडून आशीर्वाद रूपी 1000 रुपये आले. स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज आपण भजन पूजन कीर्तन करतोय बुवा, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर या मराठ्यांच्या अस्मिता या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण जगतामध्ये कायम कोणी ठेवले असेल तर हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे. एकदा जोरदार टाळ्या होत होत्या. कारण जंगलातील 1 नंबर लाकडाला साग म्हणतात, जंगलातील 1 नंबर लाकडाला साग म्हणतात, सापातील विषादी जातीला नाग म्हणतात. पण ज्यांनी लावली दुश्मनांची वाट त्या माझ्या बाळासाहेबांना महाराष्ट्राचा वाघ म्हणतात, महाराष्ट्राचा वाघ म्हणतात, महाराष्ट्राचा वाघ म्हणतात. कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्याच्या नंतर छत्रपती दैवतांचे मुखी दुसरे नाम नाही. छत्रपती दैवतांचे मुखी दुसरे नाम नाही. ज्याला भगव्याची लाज वाटते ती हिंदूंची औलाद नाही, ती हिंदूंची औलाद नाही, ती हिंदूंची औलाद नाही. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. मेलो तरी चालल, अरे दगड नंतर बघीन खायचा होईल का. वाटतं काय पोराची चावरटपणा म्हणजे किती. हे दुनिया कोण है मध्ये हो. एवढे पैसे भेटले टाक प्लास्टर करून द्या. अरे श्यामची आई, अरे श्यामची आई शिकवली ना, श्यामचा बाबा शिकवला नाही. ह्यात पोरांचा दोष नाही, त्या मास्तराचा दोष. चुकला ना चुकला म्हणून बरोबर ना. अरे श्यामचा बाबा सांगितलं असताना तू सांगतो बाजू आमच्या खाऊचा. अरे तुझ्या मान्यावर काय बसला काय मोरे. अरे मो म्हणजे मऱ्यापर्यंत एकनिष्ठ राहणारे हरिनामाची, आणि र म्हणजे काही पण काय दे सगळ्यांच्या पुढे उभे राहणारे ते मोरे. एकच वादा मोरे दादा. तरी ते 500 मध्ये राहिल्यात काही ते मी बघतो नंतर. अरे संपत्ती किती कमवा पण संतती नालायक असेल ना, कमवलेली संपत्ती जायला वेळ. पण संतती लायक असेल तर संपत्ती घरात यायला पण वेळ लागणार ना. म्हणून संस्कार पोरांवर चांगले झाले पाहिजे. काय बुवा तुझं काय मत आहे. तू भ्रष्टाचार कर, पर्याय नाही. आमका वाईट वाटतं इकडे सगळा उघडा दिसता. अरे श्यामची आई 100% ना. अरे छत्रपती शिवाजी महाराज घडले, ऐशिनू आऊ साहेबांमुळे घडले. कोणामुळे? आईमुळे घडले सांगतो. पण त्याच राजासाठी मुघलांकडे हातात बेड्या ठोकून घेणारा शहाजी राजा आपल्याला विसरता कामा नये. पोरांनो हे की नाही, शहाजी राजा आपल्याला विसरता कामा नये. कृष्ण गोकुळात वाढला, निवास सत्य आहे ना. पण त्याच कृष्णाला रात्री 12 वाजता यमुना पार करणारा वसुदेव बाप आपल्याला विसरता कामा नये. वसुदेव बाप विसरता कामा नये. राम वनवासाला गेलाय सत्य आहे बुवा, पण त्याच रामाच्या पुत्र शोकाने राजा दशरथ घरात मिळालाय हे विसरता कामा नये. लक्षात घ्या पोरांनो, ज्याला बाप कळला त्यानं संसाराचा ताप हरला, ज्याला आई कळली त्यानं पुण्याची कमाई केली. ही वास्तविकता, वास्तविकता. अरे दोघा भावांचा भांडण बायको मध्ये येतच कशी देऊ नको ती का टाकायचे पाय थयच. सांगतो आपला रे तुला करशील बिरशील घराकडे जाऊ.
दुसऱ्या दिवशी वैदिक माता येऊच लागेल तिकडे डॉक्टरकडे नेऊ. अरे घरनी संघ वागडा खाय चुलीची लाकडा, बरोबर ना? सत्य परिस्थिती आहे. अरे बायकोवर एवढा प्रेम केला, अरे एवढा प्रेम करा, शेजारी म्हणू खावी असं नवरू माका पण भेटा खावा. तर शेजारी कशासाठी म्हणून शेजारी नव्ही. तुझा काय झाला माका कळत नाही. त्या दिवशी माका फोन करता जांभळ्या, अरे म्हणता वर्षाचे 300 दिवस बाहेर असतो सांगत चालते, आणि एवढ्या वरच्या 65 दिवसात 65 दिवस लुपाट केला. तुझ्या मानेवर अवतसा बघते का 65 दिवस लागतं. बाजूक बसलाय, मला टेन्शन इला देवा शपथ. असं सुंदर बुवा काय झालं. अरे मेस्त्री साहेब आणि आमचे पक्वाज वादक आकाश, खरोखर एकदा जोरदार टाळ्या या आमच्या माऊलींसाठी होऊन जाऊ दे. चपी वादक सुद्धा तिकडची बारी संपून इकडे आलेले आहेत, बरोबर. हा आमचे ते सहदेव मित्र होते, त्याच्यामध्ये काही विषयच नाही. अतिशय उत्कृष्ट पक्वाज वादक आणि दगा तबला वादक सहदेव देखील या ठिकाणी आलेले आहेत. मनपूर्वक आभार मानतो. कोणाचं नाव रवलं असेल तर सांभाळून ठेवा. पोरांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, सध्याची कंडिशन अशी झालेली आहे की पुष्पा तू आला तो म्हणता झुकी का नाही साला. ती साला तेव्हापासून काढायची नाही, झुके का नाही साला. तो हसला तो बारको बरोबर, झुके का नाही साला. पण लक्षात घ्या पुष्पा आता आला, पण आपल्यासाठी पुष्पा पहिलाच आहे. छत्रपती संभाजी राजे लक्षात ठेवा. कारण 40 वर्ष अन्याय झाले, 40 दिवस अन्याय सहन करणारा एकमेव राजा कोण असेल तर छत्रपती संभाजी राजा. म्हटल्याच्या नंतर अंगाची कातडी काढली, जीभ छाटली गेली, डोळे फोडले गेले, पण मराठ्यांसाठी चुकला नाही. तो आपल्यासाठी खरा पुष्पा आहे की नाही. अरे असे पुष्प आले किती गेले किती, पण छत्रपती संभाजी राजांची जागा व घेऊ शकत नाही. सत्य परिस्थिती आहे ना. हे ऐकलं काय, मोबाईल मध्ये बघू नको, कोण नाही ऑनलाईन आता. अरे वट्ट सावित्री, अरे सावित्री ती सावित्री नवरो किती बेवडो असून देत, वर्षभर पिणारो असून देत, झोपटणारो असून देत, पण त्या दिवशी मात्र नटून ठटून वडाजवळ जाणार, वडा 7 फेरण्या मारणार आणि सांगणार वडा सत्यवान तो त्याला सांगणार हात 7 जन्मी भेटावा. कोण नाही म्हणतं तिने हात वर करा, सत्कार करतो. कोण नाही म्हणू शकत नाही. पण मुंबईत आमची परिस्थिती बिकट जाणार. उद्या बोलतो सावित्री, आज आमची बायको जाणार बाजारात, सत्यवानाच खरेदी करून आणणार वडाची फांदी, ते का वरच्या फ्रीजर मध्ये कोंबणार. दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर काढणार सत्यवान ताट हलका द्या, बरोबर आहे ना. तो ताट घाललो सत्यवान कोंबणार आणि त्याची 5 पाना काढणार वर. खच्याव खच्याव वडा पाव, वडा पाव. पोरा म्हणतात ना ती बहीण माझी घुटवाळली तिकडं वडा पाव. 1500 इले काय ते 1500 बंद झाले वाटतं ना. नाही लक्षात घ्या, 1500 येऊ देत नंतर न येऊ देत, पण या युट्यूबच्या माध्यमातून सरकारला माझा सांगणं आहे 1500 दिले नाही तर नको देव, पण माझ्या बहिणीसाठी, माझ्या वहिनीसाठी, माझ्या बायकोसाठी, माझ्या मुलीसाठी महिला सुरक्षा कायदा दे. हा महत्वाचा मुद्दा आहे. लक्षात घ्या. एक वेळ महाभारत आपल्याला समजेल, घडला कसा जाऊ दे तिकडे. महाभारत आपल्याला वाचला तर समजेल, भगवद्गीताही आपल्याला समजेल, एक वेळ रामायण पण आपल्याला समजेल. पण लक्षात ठेवा, ज्या दिवशी बाप नावाचा ग्रंथ आपल्याला कळला ना, आयुष्याचा सार्थक झाल्याशिवाय तुमच्या राहणार नाही. बाप कळला पाहिजे, बाप कळला पाहिजे. मंडळी काय नाही हो, ह्यो सांगता जांभळ्या तू हलतोस, तू हलू नको, तुझी कावटा फुटती. अरे हरिनामा हल्ला पाहिजे, बोलला पाहिजे, हसला पाहिजे. आजकाल परिस्थिती बिकट आहे बुवा. तुझा लगीन झाला तू वाचलंस, तुका 2 कॅलेंडर झाली वाचलंस, माका 2 झाली मी वाचलंय. ज्यांची होत नाही त्यांचा काय. अभि आयशी दिवसभर कसं तरी काढतात घे देवा शपथ. आणि तू सांगतस काय, पूर्वी पेपर घेऊन जायचे बसायचे, आता मोबाईल घेऊन जाऊन बसतो. ह्यो काही कमी नाही, ह्यो गेलो तरी गप नाही, काही पण मोबाईल असतात.
आणि एक दिवशी मोबाईल नेला नव्हतो, तो समोर असो बघता तर पुढे लिहिलेला होता डाव्या बाजूला वळा, वळलो. तिकडे लिहिला होता अरे उजव्या बाजूला वळा, वळलो. उजव्या बाजूला मागे बघा, मागे वळलो. मागे लिहिला होता अरे हागायला आलास की इकडे तिकडे बघायला आलास. तुझ्या मानेवर होतं मला कोण चाळवलंस. महिलांसाठी काय खूबसूरती पाव महिलाओं के लिए, हमाम लगाओ सुंदरता पाव महिलाओं के लिए. आमच्यासाठी काय इजगड लगाओ खुजली भगाव, बिट्रिक्स लगाओ खुजली भगाव. हे आला कधी, हे तुझ्यामुळेच आला. राहताच काय दिवा चप्पत. ती एक पॅन्ट तेव्हा होती ना त्या काळात ती बरी होती, इकडून हवा गेली की तिकडून बाहेर फुल एअर कंडिशन. आता तसा नाही चढली तरी जीन्स पॅन्ट. मला सांगा मरणार नाही माणूस त्या गरमी. आणि ती जीन्स पॅन्ट घालून त्या दिवशी हा कर्मान मारताना वाचवलाय. दादरला चढला आयशू, दादरला चढला विरारला जायला. आता दादरला चढणं संध्याकाळी 7:30 वाजता सोपा आहे काय विरारला जाणार. भावाला मास्का चिकटतात, ट्रेनला चिकटले. त्याच्यात आणि ह्याला कसं घ्यायचं माका टेन्शन. ह्याला कसा तरी भुतूर घुसवला पण करणार काय. माझा हात लांबडा म्हणून वर पोचलं गाडी यांना. हेनं हात वर केला ते वरच. हे असोच उडिया मारी. अरे मी म्हणे अरे समीर काढतच काय, मध्ये जमत नाही. अख्खा म्हणे काय खरा नाही. म्हटला 2 मिनिटात बुवा म्हणता अंधेरी येईल खाली होईल का ट्रेन. मी म्हटला हो सगळीच होईल. अंधेरी येईल जे चपलानी ना दादारी दादा पुन्हा सपाट मागणा सपाट गोदरेजचा कपाटच करून टाकतो. बाबा 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 यो मोठ त्याच्यात आणि उंची भंगली लहान ना करणार काय. माका दया ये पोर मरल बिरल मध्ये आली ना. आणि त्याच्यात काय झाला बोलवली आली. मला वाटलं आता ह्याला वाटलं खाली वय पण चेंबलानीच होच्या. आणि त्याच्यात गरमीचे दिवस जीन्स पॅन्ट घातली, त्याच्यात घट टी शर्ट. आणि तुम्हाला सांगतो हात वर. आणि त्याच्यात जे घाम सुटले वरंगाळे बाबा रे बाबा ते हैसर होते तो सर ठीक होता. त्यांनी जागा गाठला नाही. जागा जी गाठल्या बरोबर छेचे म्हणतात ना खाजू टोक लागले. ह्यो वळव्या गाडी करणार काय. खाजूणार तरी कसा हात वर. म्हणतात ना यमदूत आल्या मृत्यूचा टळणा आणि खा झाल्यावर जागा चोळणं थांबवता कोण. ह्यो निसतो वळव्या काढी. मी म्हटलं काय काळजी करू नको, कसो बसो आता हात घुसतो बाकी पर्याय नाही. आणि हात घुसवला नो. खाजूची सुरुवात केल्यावर दादा रे दादा पुढे एक जे भैयाजी उभे होते ते जे बिघडले ना दादा रे दादा. क्या करताय म्हणलं ह्यो बिघडलो. क्या करताय क्या. अरे इतने गर्दी में खा जाया खजवता है. ते भैया जी बिगड़ले अरे खाजव लेकिन तेरा खाजव मेरा क्यों खाजवता है. ते 500 वाले राहिले का इकडनं येत होते ते. असू दे काय नाही सुंदर मजा बोलला पाहिजे. पण ह्याला खै नेऊच नको, देवाच्या पद याला खै नेऊच नको. ह्यो सगळं दातावर पुढे बोलला. ह्याची दिसते दाट दिसते पुढे नाही, तो पुढे पण बोलणार एक नंबरचं. हो करोना काळाच्या नंतर कोणाक जाऊचा टाइम नव्हता हो आयसीयू. आणि काय सांगू 7-8 महिने गेले इकडे तिकडे जाऊचा लागला. मित्राची आई बाबा एका बरोबर घेऊन गेले आणि सांत्वन करूसाठी बसले. आपला फोटो जवळ रडत बसतो. अरे काय रे म्हटलं काय करणार पर्याय नाही रे म्हटलं. प्रत्येकाला जायचं रे, मृत्यू हा अटळ आहे की नाही. आज आई गेली तुझी, प्रत्येकाला जायचं पर्याय नाही. राग मानू नको, रडू नको, जरा शांत घे. अरे तुझी काय आरुष पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक करायचं. आरुष पाटील यांना उठंड आयुष्य लाभो अति परमेश्वराची प्रार्थना करतो. बक्षीस स्वीकार करतो. धन्यवाद. म्हटलं काय रे रडू नको. म्हटलं वाईट वाटून घेऊ नको. आता काय करणार, जे होणार ते होणार आहे. अरे तुझी एकट्याचीच आई नव्हती रे म्हटलं, ती माझी पण आई होती. हा माझ्या मागे उभा. म्हटलं अरे तुझी एकट्याची आई नव्हती रे, ती माझी पण आई होती. जशी माझी होती ना तशी अख्ख्या गावाची आई होती रे. तिचं सांत्वन करून घराकडे आलो. 1-2 महिने गेलं आणि ह्याच्या मित्राची बायको ऑफ झाली. यानं मला फोन केला नाही. एकटा मोठेपणा करूसाठी जय गेला. हा गेला. मी ज्या काय बोलवतो सगळा लक्षात ठेवून गेला. ज्यामुळे बोललो होतो तो बिचारो फोटो जवळ बसून थंय पोचलो. बाबा रडू नको म्हणतो रे.
काय सगळा मृत्यू अटळ आहे रे, कोणासाठी थांबला नाही. ती तुझी बायको एकट्याची नव्हती रे, जशी तुझी होती तशी ती माझी होती रे, आणि जशी ती माझी होती तशी अख्ख्या गावाची होती रे. कानका करून झोपडला रे का, म्हणजे तुका वाटलं काय तुकाच बोधा घेता भरपूर. जांभळं कमी आहे, 500च्या नोटीवरती एकदम स्वच्छता किंवा त्यांनी पण 1000 दिले मला. बाकी जांभळे बाकी सुंदर बुवा, नाद नाही कळायला त्यांचा. पण खरं लक्षात घ्या, श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये एक सुंदर सांगितलंय, स्वार्थी बनण्यापेक्षा सारथी बना. आयुष्याची नौका तुमच्या तरल्याशिवाय राहणार नाही की नाही. कारण दहीहंडी आपण म्हणतो, आमचा अपप्रचार आम्ही स्वतःच करतो. काय मराठी माणूस ही खेकड्याची वृत्तीचा माणूस आहे म्हणून आमचा प्रचार आपणच करतो. वाईट हा प्रचार करता कामा नये. मराठी माणूस हा एकजुटीने राहणारा माणूस आहे. आणि ह्याचं उदाहरण पाहायचं असेल तर इथे सोनाबाई सेवा संघ चाळ हे बघा. कारण एकजूट किती महत्वाची आहे हा महत्वाचा मुद्दा आहे. मुंबईत, अख्ख्या मुंबईत 10 वाजता स्पीकर बंद असताना 2:30 वाजले तरी त्याच प्रमाणे स्पीकर चालू ठेवणारा हा सोनाबाई सेवा संघ, म्हणजे ह्याला म्हणतात है की नाही. कारण लक्षात घ्या, पत्ते जरी 52 असले तरी पिसणारा एकच असतो, एके जरी 4 असले तरी जिंकणारा एकच असतो. आणि हवा कोणाची असू दे, आवाज फक्त आणि फक्त आमच्या मराठ्यांचाच असतो, फक्त आणि फक्त मराठ्यांचा असतो, फक्त आणि फक्त मराठ्यांचा असतो की नाही बुवा. बाकी मुलांना सुंदर शिक्षण दिलं, कुल्फी खायची पैसे द्यायचे ना. अरे काय म्हणजे कमवत असते ठेवतच खायच्या बँकेत. पप्पानी सांगितलंय खाऊचे लाड पैशाचे लाड नाही. बायको बँकेत भरता की काय, असू दे चांगलं आहे, सुंदर आहे. पण हे बघ डबल आलं रे, 1000च आले. असू नको, मला माहिती आहे असलंच तरी आत्मा जळताय. हसतदारी झाली बरोबर की नाही, झालीच पाहिजे, नाही तर फायदा काय हो. बाकी सुंदर तुमचा तो बारका जेल त्या दिवशी मला भेटला, अक्षरशः याच्या घराकडे चाललो होतो, तो नागडो फिरत आहे हो तो याचो बारकोची. आणि अशी सगळी गर्दी जमलेली. मी गेले बघतोय तेव्हा समीर कात माणसोची, घराकडे गेले तर ह्यो आंघोळ करी भतून साबण लावलेलो, फेस डरडरून अंगाला, ए समीर, अरे म्हटला तो झील नागडो फिरता तिकडे आणि तू भुतूर आंघोळ करतस. अरे सेलिब्रिटी तू आणि झील नागडो फिरता काय म्हणता दामड्या. अरे काय नको ते सांगतस म्हणता, झील माझं नागडो फिरता, गर्दी जमली. येणं तसाच टावेल घेतला, साबण पण घुसला नाही, तसोच गुंडळला. आणि तो गेलो त्या गर्दीत नाक्यावर घुसलो भुतूर आणि भडाकलो त्याच्या. हे काय हा कुलपे खोलस तेवढे बरोबर ना, असं नागडं फिरतस समीर मग तुझी. अरे तुझे नाक्यावर नागडं फिरतस, अरे पावसाची इज्जत आहे की नाही, असा नागडा फिरायचा नाही. ह्या गेट आवेल ह्या टावेल दिल्याबरोबर जी गर्दी होती ना, खायच्या गर्दीने खै पळाली. रो 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 होता बरा होता. बाकी मजा ना लेवल झाली, काळजी करू नको, लेवल व्हायला. कैलासवासी आत्माराम मोंडे, कैलासवासी तुकाराम मोंडे, कैलासवासी वंदना आत्माराम मोंडे यांच्या स्मरणार्थ मोंडे ब्रदर्स यांच्याकडून हे 1001 रुपयाचं पारितोषिक आलंय. कैलासवासी आत्माराम मोंडे, कैलासवासी तुकाराम मोंडे आणि कैलासवासी वंदना आत्माराम मोंडे यांच्या आत्म्याला चिर शांती लाभो आणि सन्माननीय मोंडे ब्रदर्स यांच्या परिवारातील सर्वांना उथंड आयुष्य लाभो. हे 1001 रुपयाचं पारितोषिकाचा स्वीकार करतोय आणि मनपूर्वक धन्यवाद देतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा काय आहे, बोलायला गेलो ना बराच काय काय आहे, पण खरंच सांगतो आई वडिलांची जी काही इच्छा आहे ना ती मुलांनी पूर्ण केली पाहिजे. कारण त्या सत्यनारायणाची सेवा केल्याच्या नंतर तो नारायण आपल्याला पावेल की नाही सांगता येत नाही. पण लक्षात ठेवा, आई वडिलांची सेवा करा, काशीचा विश्वेश्वर सुद्धा तुमच्या घरात आल्याशिवाय राहणार नाही. ही वास्तविकता. कारण युगे 28 पांडुरंग विठेवरती उभा आहे. का उभा आहे? आई वडिलांची सेवा. शाळेमध्ये आपण श्रावण बाळाची कथा ऐकले. कारण छाताडात बाण घुसलेला असताना सुद्धा शेवटी माझ्या वडिलांना पाणी नेऊन कोण देईल याचा विचार करणारा श्रावण बाळाला आपण लक्षात ठेवला पाहिजे. व हीच आपली खरी भजनाची पुण्याई आहे. आणि आज हे भजन पूजन कीर्तन करतोय ना, ही आमच्या आई वडिलांची पुण्य आहे. म्हणून कुठेतरी आपल्याला हे भेटतंय. नाहीतर का कोणाचा होता मला सांग ना. कोण नाही, कोणता नाही, डाळबात कोणचा. तू सांगतोस बायकोच महत्वाची आहे. मी देवा शपथ काहीतरी मेलो असलो ना
तरी बायकोचा वाढदिवस अगदी विसरत नाही. कुणी पण विसरू नका. माझा दादर का फुलांचा छोटासा धंदा आहे. अगदी बायको सांगतो गो उद्या वाढदिवस, सगळ्यांना मैत्रिणींका बोलव. अगदी कोणती भर फुलं आणतो, असा टेबल सजवतो. 4 किलोचा केक आणला आणि सगळ्या मैत्रिणी, त्यात कदमीन पण आली होती. ही नाही, आमच्या बाजूक राहता. ती कदमीन येली, पण शेजाऱ्याची नसाई कशी असतात ती बघ. हा ती कदमी चॅप्टर होती. तुझा काय नाही संबंध देवाशी. नाही. आणि काय वाढदिवस असो साजरो केलो, फुलाच्या गादीवर ठेवून केक कापलो. ही घराकडे तनातनच गेली आणि नवऱ्यावर अशी काय केचाटली, बाबा म्हणतात बघा काही मेलेलो असता वारी अंका. पण बायकोचा वाढदिवस कसं फुलाच्या गादीवर साजरा केला ना. नाहीतर तुम्ही लग्नास 15 वर्ष झाली पण असो वाढदिवस कधी साजरा केला फुलाच्या गादीवर, तो बिघाडलो. म्हणता अरे त्या जांभळ्या फुलाच्या गादीवर साजरा केला, त्याचा फुलाचा धंदो हा म्हणून साजरा केला. माझो मिरचीचो हा. मजा सुंदर काय पेटवा हो, हे सगळे आपलेच आहे. काय टेन्शन घ्यायचं काय नाही. या ठिकाणी गजराला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या लाडक्या बहिणीची योजना, माझं खरं सांगणं आहे की खरोखर कशाची योजना हवी हे या फक्त मोकळ्याच्या गाण्यातून सांगतो आणि पुढे जाणार. काळजी करायचं काम नाही. बुवानी जेवढं हसवलंय तेवढं हसवण्याचा प्रयत्न करणार. लाडकी बहीण काय म्हणते हे या गजरातून फक्त गाण्यातून सांगण्याचा प्रयत्न करतो. नको मला बंगला, नको मला माडी. काही लाडकी बहीण सांगते सरकारला, नको मला बंगला, नको मला माडी, नको मला पैसा, नको सबसिडी. सरकार नको मला पैसा, नको सबसिडी. माझ्यासाठी काढा कायदा, माझ्यासाठी काढा कायदा. माझी सुरक्षा, माझ्यासाठी काढा कायदा. मला माझी सुरक्षा. नको मला बंगला, नको मला गाडी, नको मला बंगला, नको मला पैसा, नको सबसिडी. नको मला पैसा, नको सबसिडी. माझ्यासाठी काढा कायदा, अहो माझ्यासाठी काढा कायदा. मला माझी सुरक्षा, माझ्यासाठी काढा कायदा. माईक समजा आहे. काय सांगते, लाडकी बहीण म्हणून तुम्ही सारे म्हणता, लाडकी बहीण म्हणून तुम्ही सारे म्हणता. सांगा मग वाकड्या नजरेनं काय बघता. जिनं माझं मुश्किल झालं रे बघता बघता, जिनं माझं मुश्किल झालं रे बघता बघता. रोज जगून रोज मरते तुम्ही साक्षी असता. मला म्हणायचं आणि माझ्यावर अन्याय होताना सरकारने मात्र शांत बसायचं, हे कुठंतरी होता कामा नये. बरोबर की नाही. कारण महिला सुरक्षा कायदा येणं गरजेचं आहे. रात्री 2 वाजता जरी आली ना बहीण माझी वहिनी, तरी पण कोणाची वाकड्या नजरेने बघायची हिंमत होता कामा नये. म्हणून काय सांगते बघा, धनाचा त्या काय फायदा, 1500चा काय फायदा. लहान लहान लेकरांना नाही सोडलं, लहान लहान लेकरांना नाही सोडलं. सांगा मग अगा अक्षरशः लहान लेकरांना पण नाही सोडलं. जग पाहणं अख्खं बाकीच राहिलं. वा ही सध्याची परिस्थिती भरपूर बेकार आहे. कारण अशी परिस्थिती झाली आहे, त्या बदलापूरचा आपण प्रकार पाहिला आहे की नाही, की अंगावर काटे येतात. हो मला पण आता माझी पहिलीला मुलगी आहे, भीती वाटतो कुठं पण सोडायची, कारण परिस्थिती हाताच्या बाहेर चाललेली आहे. कारण त्यावेळेचा छत्रपती शिवाजी महाराज आपले कल्याणच्या लुटेमध्ये सुभेदाराची सून आली, खाना नारळाने ओटी भरून पाठवली. तो छत्रपती शिवाजी महाराज तो राजा होता आपला. पण आज
आपली परिस्थिती वेगळी आहे म्हणून कुठंतरी हे थांबलं पाहिजे म्हणून काय म्हणते बघा आता मला द्याय कशी बाबा शिवासारखं काय द्यायला गरजेचं आहे म्हणून काय सांगतो आता मला द्याय कशी बाबा माझी दुसऱ्याची माझ्यासाठी काढा काय माझ्यासाठी काढा काय माझी एकदा जोरदार टाळ्या आमच्या महिला वर्गासाठी होऊन जाऊ देत काय बुवा सगळे डे येतात 100% कारण त्यावेळेस पूर्वीचा काळ होता